गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर सगळ्यांनीच काही ना काही संकल्प केले असतील, त्यानुसार माझे पण काही संकल्प आहेत. त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. जसं की मी जिम लावली आहे आत्ता. तर माझं खूप वर्षापासून हे चाललेलं आहे की नाही, आता जिम लावणं खूप गरजेचं आहे. आय नो, माहीत आहे मला की स्वतःसाठी टाईम काढणं किंवा पैशाचं मॅनेजमेंट असो किंवा बाकी इतर पण काही गोष्टी असतात, ह्या गोष्टी सगळं मॅनेज करणं खूप अवघड आहे. पण काही जीवनामध्ये काही असे अनुभव असतात, त्या अनुभवानुसार आपल्याला कळतं की नाही, आपल्याला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तसंच माझ्या पण आयुष्यामध्ये घडलेलं आहे. तर मी प्रथमतः स्वतःला खूप प्राधान्य देते, कारण स्वतःला वेळ देणं किंवा स्वतःसाठी जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे एक ठराविक कालानुसार हे आपल्याला ह्या गोष्टी कळतात. माझा स्वतःचा पर्सनली अनुभव आहे. मी डेली अर्धा तास वॉकिंग करायचे आणि 1-2 प्राणायाम करायचे. तर मी दिवसभर मेंटली आणि फिजिकली एवढी फिट राहत होते ना, त्याचा परिणाम असा होतो की आपल्यापाशी चांगले विचार येतात आणि चांगले विचार आले की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी चांगल्याच होत जातात. त्यामुळे एक्सरसाइज करणं खूप 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 महत्त्वाचं आहे मित्रांनो. खरंच म्हणजे ज्याला वाटत असेल ना, बाबा माझी सॅलरी कमी आहे किंवा माझं असं आहे तसं आहे, मी हे सांगेन की हे फक्त कारणं आहेत. आणि मी पण इथून मागे तेच करत होते की नाही बाबा, मला टाईम नाही आहे किंवा कसं मॅनेज होईल किंवा काय होईल. पण ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी मला उलगडत गेल्या की असं काहीही नसतं की आपण स्वतःसाठी टाईम काढणं किंवा स्वतःसाठी जगणं, ह्याला कोणाचीही गरज नसते. ते आपल्या हातात आहे सगळं, की आपण टाईम काढायचा आहे किंवा नाही काढायचा आहे. तुम्ही बघू शकता, इकडं मी घरातले सगळे कामं पण करत आहे, त्याचबरोबर माझं जिम वगैरे पण चालू आहे. म्हणजे आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करतो. फक्त कारणं जर देत गेलं तर काहीच होणार नाही आहे. त्यामुळे कामं तर करायला दुसरं कोणी येणार नाही आहे. त्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे. चांगलं जगा, चांगली स्वच्छता ठेवा. स्वच्छता जर घरात ठेवली तर ऑटोमॅटिक तुम्हाला माहोल तसा तयार होतो आणि तुम्ही फ्रेश राहता. त्यामुळे ह्या गोष्टी आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे जगा. सगळं आपल्या हातात गोष्टी आहेत. असं काहीच नाही यार, कोणाला त्याला दोष देण्यात किंवा हा असा आहे तो तसा आहे, काहीही ह्या गोष्टी म्हणजे काहीही नसतं. सगळं आपल्या हातात आहे. आपल्याला कसं राहायचं आहे, कसं जगायचं आहे. तर नक्कीच तुम्ही याच्यावरती विचार करा. तर भेटूया नंतर. ओके, बाय बाय.